वसईकर एक रेफ्युजी? खरंच वसईकर रेफ्युजी होत चाललाय का? स्थानिक भूमिपुत्र हा विस्थापित होत चालला आहे आणि याला कारण म्हणजे वसईतील जमिनींना असलेली मागणी आणि त्यामुळे परप्रांतीय बिल्डर भूमाफिया हे अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्थानिक भूमिपुत्रांना बेघर करून रेफ्युजी करताना दिसत आहेत। लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सुद्धा बिल्डर धार्जिणे झालेले, जमिनीच्या व्यवहारात गुंतलेले, स्वतः बिल्डर झालेले असल्याने वसईकर हा रेफ्युजी होत चालला। बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना ना वसईविषयी प्रेम असतं ना येथील लोकांविषयी। हेच अधिकारी आणि जनप्रतिनिधी वसईकरांना रेफ्युजी करत आहेत का? याच विषयावर मी वसईकर अभियानातर्फे श्री मिलिंद खानोलकर यांनी वसई पश्चिम येथे वसईकर एक रेफ्युजी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। या चर्चासत्रात वसईकर भूमिपुत्र मोठ्या संख्येने सामील झालेले पाहावयास मिळाले। सासरी राहतो आणि सुखी संसार 30 वर्षांचा चांगला चालू असतो आणि अचानक एक नोटीस येते की तुमची घरपट्टी रद्द करून तो तिसराच बिल्डर आला, त्याचं नाव केलेली आहे की असं कसं? आम्ही एवढी वर्ष आमचे सगळे पूर्वज राहत आहेत, तर आम्ही खूप म्हणजे एकदम हतबल होऊन गेलो आणि आम्ही त्याचा न्याय मिळण्यासाठी याच्यात गेलो, ग्रामपंचायतीत गेलो। तर ग्रामपंचायतीने सांगितलं की आम्हाला तिकडून ऑर्डर, ठीक आहे, ऑर्डर काय काहीच नाही। आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेची माणसं गाडी घेऊन नक्की येतात आणि तुमचं घर उद्ध्वस्त करणार। आमच्या अक्षरशः म्हणजे खूप एकदम भयानक प्रसंग आमच्यावर ओढावला होता आणि या सगळ्यांमध्ये आम्हाला कोणीही राजकीय पक्ष, कोणी आमच्या काही खंबीरपणे उभे राहिलेले नाही, पण मी वसईकर संस्था आमच्या पुढे आली आणि त्यांनी आम्हाला खूप सहाय्य केलं, त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि आपण चळवळ करूया। चळवळीने आपल्याला काहीतरी म्हणजे निदान होईल आपलं, त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओच्या अगोदर ग्रामपंचायतीमध्ये बसलो। त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये आम्ही 11 वाजल्यापासून, सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 1:30 वाजेपर्यंत तिकडे बसलेलो, पण आमची लोक कोणीच घेतली नाही तिकडे। त्याच्यामुळे आम्ही खूप हतबल झालेलो होतो आणि आज वसईकर आहेत आमच्या जोडीला म्हणून आम्ही इथपर्यंत तरलेलो आहोत। म्हणूनच सांगते की वसई घरी ठेवायची असेल तर तुम्ही चळवळ हा एकच आपल्याकडे पर्याय आहे की आज वसईतला भूमिपुत्र हा जणू निर्वासित झालेला, घुसलेले आहेत आणि मग तो एखाद्या बिल्डरला वाचवायला कोणाच्या घरातून रस्ता केलेला आहे। तिथे वर्षानुवर्ष राहणाऱ्या माणसाच्या त्या ठिकाणी दुसरे येतात आणि तिथे सातबाऱ्यावरची नाव बदलून त्या ठिकाणी ती जमीन हस्तगत करतात। असे अनेक प्रश्न आज या वसईमध्ये निर्माण झालेले आहेत की वसईकर हा भूमिपुत्र आहे की हा निर्वासित झालेला आहे, हा मोठा प्रश्न आहे। या दृष्टीने आजची सभा आयोजित केली होती, चांगला प्रतिसाद मिळाला, लोकांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत, लोकांनी आपलं दुःख मांडलेलं आहे। भाषणाचा मुद्दा आपला एकच आहे, रेफ्युजी, की उद्या आपल्या गावचं काय होणार। खरोखर म्हणजे ही चिंता भेडसावते आणि भेडसावणं ज्याचं काम आहे ते भेडसावत राहणार, पण आपल्या हातात आहे ते आपण केलं पाहिजे। तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये दूरदृष्टी ठेवणं फार गरजेचं आहे। मला तरी वाटतं की हत्ती गेला तर शेपूट आपल्या हातात आहे, हत्ती परत खेचून घेऊन येऊ शकतो आपण। की 90च्या दशकानंतर वसईतली जी चळवळ होती, वसईतला संघर्ष होता, तो हळूहळू कमी होत गेला आणि जेव्हा संघर्ष कमी होतो ना, चळवळ संपते ना, मग ती महाराष्ट्रातली संपली, देशातली हळूहळू कमी झाली की सरकार आपलं ऐकायचं बंद होतं, मग प्रशासन ऐकायचं बंद होतं आणि हे दोन्ही ऐकायचे बंद झाले ना की जनतेचे प्रश्न कोणीच सोडवत नाही आणि मग ती जनता ही निर्वासितासारखी होते, त्याचा प्रश्न कोण सोडवत नाही, त्याचं कोण ऐकत नाही आणि मग विस्थापितांसारखी स्थिती त्याची निर्माण होते आणि त्यातून ही जी मानसिकता तयार होते की आता आम्ही खरोखरीच रेफ्युजी बनत चाललेलो आहोत का, आम्ही निर्वासित बनत चाललेलो आहोत का। आणि वस्तुस्थिती आज वसईतली जर सर्व बघितली तर 90च्या दशकानंतर
गेल्या 35 वर्षामध्ये इतकी वाईट परिस्थिती वसईत आलेली आहे की पूर्ण वसईत 3 तास पाऊस झाल्यानंतर वसई बुडते. आम्हाला पिण्याचं पाणी नाही, आम्हाला आरोग्य सेवा नाही, आम्हाला परिवहन सेवा नाही, आम्हाला कसलीच सेवा नाही, आमचा कोणता वारसा टिकवण्याचा प्रयत्न नाही आहे. आमच्या तरुणांना पुढे काय प्रशिक्षण मिळेल, त्यांचं उच्च शिक्षण होईल म्हणून अनुसंधान नाही, एखादं कुठची संस्था नाही या वसईमध्ये. अशा स्थितीत फक्त कॉन्क्रीटचं जंगल आणि हरितपट्टा संपून कॉन्क्रीटचं जंगल याच्या व्यतिरिक्त वसईत काही नाही. आणि म्हणून याच्या विरुद्ध वसईकरांना एकत्र करणं आणि येत्या निवडणुकीमध्ये या इकडच्या सत्ताधारी जे 6 वेळा आमदार झालेले आहेत त्यांना आणि त्यांच्या पक्षाला या प्रश्नाची उत्तरं द्यायला लावण्यासाठी, जनतेमधून प्रश्न विचारून जनतेला उत्तर द्यायला लावण्यासाठीच्या आज हा आमच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. हा आमचा संघर्ष गेली अनेक वर्ष चालू आहे वसईकरांचा. तुम्हाला माहिती आहे वसईकरांना चळवळीचा आणि संघर्षाचा मोठा वारसा आहे. फादर दिब्रेटोन पासून ते वर्टी सरांपासून अनेक लोक संघर्षामध्ये वसईमध्ये होते आणि आजही काही लोक, तरुण लोक सुद्धा या संघर्षामध्ये आहेत. या संघर्षातून ही ज्योत पेटून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये चळवळीतला आमदार हा विधिमंडळामध्ये पाठवण्याचा निश्चय वसईकर जनता करेल. करण्यासाठी हा आजचा कार्यक्रम आहे, तरच ही वसई पुढे वाचू शकेल. अन्यथा जे काही चाललेलं आहे त्यातून वसई आणि वसईकर भूमिपुत्र त्याला किती वर्षाचा वारसा असला तरी तो उद्ध्वस्त होणार आहे, होत चाललेला आहे आणि पुढेही होणार आहे. ते थांबवण्यासाठीचे हे वसईकरांचे प्रयत्न आहेत, हा कोणाचा वैयक्तिक प्रयत्न नाही. कशा प्रकारे वसईतून स्थानिक भूमिपुत्र हा विस्थापित हद्दपार होत चाललाय याची उदाहरणांसह चर्चा करण्यात आली. अनेक भूमिपुत्रांनी आपल्यावर कशा प्रकारे परप्रांतीय भूमाफिया, तलाठी, तहसीलदार, महापालिकेचे आयुक्त, नगररचनाकार, पोलीस अधिकारी, बिल्डर यांनी अत्याचार करून त्यांना विस्थापित केले हे सांगितले. वसईमधून सुमारे 5,000 तरुण हे वसई सोडून गेले अशी धक्कादायक बाब तेव्हा समोर आली. वसई वाचवायची असेल आणि वसईकरांना रेफ्युजी होण्यापासून वाचवायचं असेल तर बिल्डर धार्जिणा लोकप्रतिनिधी न निवडून देता जनतेतील प्रतिनिधी निवडून द्यावा ही शपथ या कार्यक्रमात घेण्यात आली.